तर वरती काहीतरी राजकारण झालं असणार आहे, कारण पक्षी मगाचपासून जोरजोरात ओरडत आहेत. आता पक्षी एवढ्या जोरात ओरडत आहेत तर हे साईन आपल्याला इथून लवकर जाण्याचं इतके काही कळत नाही, कारण इथे अभयारण्य असल्यामुळे बरेच जंगली प्राणीसुद्धा आहेत, म्हणजे मांसाहारी प्राणीसुद्धा आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहीत असतील या जगामध्ये टोटल 7 अक्षर आहेत. आता ती 7 अक्षर मी तुम्हाला नाही सांगत आहे, कारण ती जगभर फेमस आहेत. पण तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 अक्षर आहेत. तर मी आता तुम्हाला महाराष्ट्रातील 7 अक्षरे सांगणार आहे, जी कदाचित तुम्हाला माहीत नसतील. ज्या लोकांना माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे मी सांगतो. या 7 आश्चर्यापैकी पहिलं आश्चर्य आहे लोणार लेक, दुसरं आश्चर्य आहे अजिंठा लेणी, तिसरं आश्चर्य आहे आपलं सातारचं कास पठार, चौथं आश्चर्य आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे की रेल्वे स्टेशन आहे, जे खूप फेमस आहे. 5 नंबरचं जे आश्चर्य आहे ते देखील मुंबईचंच आहे, ज्यामध्ये पाघोडाचा नंबर येतो. आता शेवटचे जे 2 आश्चर्य राहिलेत ते आहेत आपल्या महाराष्ट्रातले किल्ले. आय होप की तुम्ही ते गेस केले असतील. जर तुम्ही गेस केले नसतील तर मी तुम्हाला सांगतो. तर 6व्या नंबरला आहे दौलताबादचा किल्ला, जो की रिसेंटलीच आपण केलेला आहे. 7 नंबरचं जे आश्चर्य आहे ते आहे आपल्या सगळ्यांचंच फेवरेट, ते म्हणजे रायगड. तर अशाच 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असणारं लोणार लेक, ते लेक बघायला आपण आता निघालोय. तर वाजले आता सकाळचे 7, झोप अजिबात झालेली नाहीये. तुम्ही डोळ्यांवरून किंवा फेस जो डाऊन झाला त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. तर सकाळी 7 वाजता ते चालू होतं आणि आता आपण तिकडेच ते सरोवर बघायला निघालो. तर आपण आता गेटमधून एंट्री केली आणि नेहमीप्रमाणे आपल्याला सवय तशी पहिल्यांदाच गेटवरती आपण इन्क्वायरी केली की बाबा इथे येण्यासाठी काही तिकीट वगैरे आहे का, कॅमेरे वगैरे अलाउड आहेत का. तर तसली काही भानगड नाही येते. तुम्ही फ्रीमध्ये येऊन ही जी ऐतिहासिक गोष्ट आहे तुम्ही इथे येऊन बघू शकता. तर आम्ही आता त्याच दिशेने निघालो आहे. रोडपासून, म्हणजे रोड टचच गेट असल्यामुळे रोडपासून त्या लेकपर्यंत जायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो असं त्यांचं म्हणणं होतं. आता आपण गेल्यावरती तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगू की नक्की किती वेळ लागतो आपल्याला. तो जाण्यासाठी हा एक छान असा वॉकवे त्यांनी तयार केलेला आहे. तर मला एक कळत नाही की ड्रोन इंडियामध्ये सेलच का केला जातो. म्हणजे जी काही मिनी सिरीज असेल, जी काही यूट्यूबर्स लोक परचेस करतात, तर ती लोक का परचेस करतात. जिथे जिथे आपण जातो, म्हणजे ज्या ठिकाणी खरी आपल्याला ड्रोनची गरज आहे किंवा जो एरिया आपल्याला ड्रोनमधून दाखवायचा आहे तोच आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ड्रोन हा बॅन आहे, तसा इथे देखील आहे. त्यामुळे मला खरंच प्रश्न पडतो की ड्रोन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. मग ड्रोनसाठी 1 लाख 1.5 लाख काय इन्व्हेस्ट करायचे, काय होतं बरोबर. तरी ते आल्याला सुरुवातीलाच आपल्याला गोमुख मंदिराचं दर्शन होतं आणि या गोमुखातून तुम्हाला गोड्या पाण्याचा स्रोत वाहताना दिसतो आणि तेच पाणी खाली जाऊन सरोवराला मिळतं. तर आता थोडा वेळ इथे बसलो आपण. आता इथून खाली सरोवराकडे जायला निघूया. गोमुख मंदिराचं दर्शन घेऊन आपल्याला सरोवरपर्यंत जायचं असेल तर काही अंतरापर्यंत आपल्याला या पायऱ्या बघायला मिळतात आणि त्याचसोबत तिथून पुढे आपल्याला ट्रेक करावा लागतो. तर हा ट्रेक जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा आहे. म्हणजे एक अराउंड तुम्हाला 1 तास ते 1.5 तास लागू शकतो. तर पायऱ्यांची हद्द संपते आणि तिथे आपल्याला शंकर महादेवाचं मंदिर लागतं. जर याचं बांधकाम जर बघाल तर पूर्णपणे दगडामध्ये बांधकाम आहे आणि एक कळसाचं बांधकाम हे खालून वरपर्यंत करण्यात आले. म्हणजे आजपर्यंत पहिल्यांदा हे या स्ट्रक्चरचं मंदिर मी बघितलं आहे.
तर आपण ज्या पायऱ्यांवरून खाली आलो त्या मंदिरापर्यंतच पायऱ्या होत आणि इथून पूर्णपणे पायवाट चालू होईल, जे की 1-1.5 तासाचा मॅक्झिमम रस्ता आहे आणि आपल्याला तोच कव्हर करायचा आता. इथे एक चांगली गोष्ट ती म्हणजे की पूर्णपणे हे जे काही जंगल आहे ना, हे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद होतं. त्यामुळे बारीक सारीक ज्या काय हालचाली होत असतील वो उपरवाला सब देख रहा आहे. या लेकचा इतिहास खूप जुना आहे, त्यामुळे इथली मंदिरं देखील तितकीच जुनी आहेत आणि तितकीच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत अजूनसुद्धा. आपण आता या जंगलातून चाललो ना, तर हे जंगल 1 जून 2000 पासून या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि तुम्ही जर खरं ट्रेक लवर असाल किंवा तुम्हाला खरंच जंगल वगैरे आवडत असेल, काय ही जागा खरंच तुमच्यासाठी त्याचं एक रिझन म्हणजे यार इथे नॅचरली तयार झालेले वॉकवे बघा यार, किती क्लास वाटत आहेत यार. जो काय ट्रेक आहे आपला 2 ते 2.5 किलोमीटरचा, पण जर असा वॉकवे असेल, हे असं जंगल, अशी झाडी असेल, तर कोणाला कंटाळा येणार आहे 2 ते 2.5 किलोमीटर चालायला. आणि 2 ते 2.5 किलोमीटर फक्त वन वे आहे, रिटर्न तुम्हाला पुन्हा तेवढंच यायचं आहे. तर बरंच पुढे आम्ही चालत आलो आहे. इथे मला एक गोष्ट बोलण्यासारखी वाटते, ती गोष्ट अशी की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो ना, म्हणजे आता किती लोक करतात माहीत नाही, पण बरीच लोक ना जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो ना, तेव्हा यूट्यूबवरती एक नॅचरल साऊंड प्ले करतात, ज्याने आपल्याला खूप स्ट्रेस रिलीफ होतं. त्या नॅचरल साऊंडमध्ये जंगलामधले प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, त्यासोबत झरण्याचा आवाज असतो, पावसाच्या पाणी पडल्याचा आवाज असतो. तर ते सगळं ऐकल्यानंतर खरंच आपल्याला एक रिलीफ मिळून जातो. आणि तो जो सगळा अनुभव आहे ना जीवन, मी आत्ता अनुभवतोय. म्हणजे एवढं छान वाटतं ना, पाठून कुठून तरी मोराचा आवाज येतोय, कुठून वेगळे हा ना, पाठून कुठून तरी मोराचा आवाज येतोय, वेगवेगळे पक्षी ओरडत आहेत. खेकडा बघितला आम्ही आणि म्हणजे खेकडा बघूनच माझं स्ट्रेस रिलीफ झालं म्हणा. तर काय नाही, चाललोय पुढे आता आम्ही. तर 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे हा. आणि ट्रेक करत आम्ही पुढे येत होतो. आम्हाला अक्षरशः कोणीही दिसत नव्हते. ते बऱ्याचदा मनामध्ये विचार आला की यार आपण रिटर्न जाऊया का इथूनच. तर जीवन रिटर्न चाललेलं सुद्धा, तर त्याला मी घेऊन आलो पुढे. आणि फायनली मला म्हणता येईल की यार आम्ही जे काही 2-2.5 किलोमीटर चालत आलो आहे, जी गोष्ट बघण्यासाठी, आता ती आमच्या नजरेसमोर आहे. तर हाच तो सरोवर आहे. हा बघण्यासाठी आम्ही एवढा ट्रेक करत इथपर्यंत आलो. आणि खरं यार बघून खूप छान वाटतंय मला. म्हणजे महाराष्ट्राबद्दल एखादी गोष्ट असेल ती खरंच आपली छाती फुगवते. हे जे लेक आहे महाराष्ट्रामधल्या 7 आश्चर्यापैकी एक येतं. आणि खरंच यार म्हणजे आपण विचारही करू शकत नाही की इथे बऱ्याच वर्षांपूर्वी काय झालं असेल. म्हणजे ही जी काही जमीन असेल, प्लेन असेल, त्यानंतर इथे जो काय उल्का पडला, त्यानंतर हे सगळं क्रिएट झालं. आणि तर हे काय 1-2 वर्षामध्ये झालेलं नाही, हजारो वर्ष लागलेत हे सगळं क्रिएट व्हायला. आणि आपण आज ते आपल्या नजरेने बघतोय. तरी त्यानंतर हे एक मंदिर आहे, पण सध्या पडलेल्या अवस्थेत आहे. याची जी काय शिळा आहे त्या सगळ्या इथपर्यंत पसरलेल्या आहेत. जर तुम्ही आला तिकडे, तर इकडून क्रॉसिंग वगैरे करताना लक्ष द्या की तुमचा पाय चुकून या शिळेला तर नाही लागला पाहिजे, कारण हे एक पवित्र शिळा आहे, ती मंदिराची शिळा आहे. तर हा एवढा घेरा या सरोवरचा. आणि या घेऱ्याच्या भोवती आपल्याला बरीच मंदिरं बघायला मिळतात. तर एक जर तुम्ही माझ्या बोटाकडे बघाल तर समोरचं एक मंदिर आहे जे की चांगल्या अवस्थेत इथून तरी दिसतंय. आपल्याला आता इथून चालत नाही जाता येणार आहे तिथं, नाहीतर तिथे जाऊन तुम्हाला दाखवलं असतं. तर इथे आलोय आपण आणि इथली तुम्हाला माहिती देणं बनतंच. आणि इथली माहिती खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आता ती माहिती तुम्ही बघा. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या शहरात वसलेले लोणार सरोवर सुमारे 52,000 वर्षांपूर्वी 2 दशलक्ष टनाचा उल्का जमिनीवर आदळल्यावर तयार झाला.
असा प्रभाव सोडण्यासाठी तो अंदाजे 90,000 किलोमीटर तासाच्या वेगाने प्रवास करत आल्याचे सांगितले गेले. तसेच या परिसरात अंदाजे 1200 वर्षांपूर्वीची काही मंदिरं देखील आहेत. त्यातली आपण काही मंदिरं पाहिली सुद्धा. युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले. सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाला. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसन्स तंत्रावरून काढलेले वय अंदाजे 52,000 वर्षे इतके आहे. अलीकडे आर्गॉन डेटिंग वापरून काढलेले वय सुमारे 5,47,000 वर्ष इतकं आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे आणि हे महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. त्यामुळे या आश्चर्याला तुम्ही एकदा का होईना भेट नक्की द्या. लोणार सरोवर हे पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील खाऱ्या पाण्याचं पहिलं सरोवर आहे. तर वरती काहीतरी राजकारण झालं असणार आहे, कारण पक्षी मगाचपासून जोरजोरात ओरडत आहेत. आता पक्षी एवढ्या जोरात ओरडत आहेत तर हे साईन आपल्याला इथून लवकर जाण्याचं इतके काही कळत नाही, कारण इथे अभयारण्य असल्यामुळे बरेच जंगली प्राणी सुद्धा आहेत, म्हणजे मांसाहारी प्राणी सुद्धा आहेत. असले बेकार ओरडत आहेत पक्षी यार. असं निघा इथून. हा ना, आमच्या राज्यात आल्यात तुम्ही. हो यार, मी एकटा आलो असतो तर खरं माझी वाट लागली असती, कारण इथे आमच्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे खाली. थँक्यू भावा आल्याबद्दल सोबत. थँक्यू. श्री इज विनर. अरे ये थोडा टच करतो मी पायरीला जाऊन. विनर. तर काय मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे. मी गोष्ट क्लिअर करतो, जर तुम्ही ट्रेक करू शकत असाल किंवा हे 5 किलोमीटरचा पॅच चालू शकत असाल, तुम्ही फिजिकली तेवढं फिट असाल तर तुम्ही जाऊन यायला काही हरकत नाही, कारण त्याच्यानं काही जास्त नाही पण काही पायऱ्यांचे पॅच असे जे खरंच तुम्हाला दमवतात. आणि मी असं म्हणेन की जवळून जाऊन बघितलंच पाहिजे, बट जवळून आपल्याला डोळे भरून तो सरोवर बघता येत नाही, बट इथून वरून जो व्ह्यू आहे ना तो पूर्ण सरोवरचा तुम्हाला दिसून जातो. बट तुम्ही येता इकडे तर एकदा सरोवरला नक्की जाऊन या. लोणार लेकचा आपला हा जो व्हिडिओ होता तो मी इथे संपवतोय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच गाईज. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब जर अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.